कढी आहे, आपण ज्या समय असतात त्या तेलकट आणि चिकट होतात. तर आता आपल्याला काय करायचं, हे 2 दात असतात ते खाली घ्यायचे आणि याच्या आतमध्ये असं चोच असते, त्या चोचेवरती असं लावायचं. त्यामुळे 8 ते 10 तास समय जळते आणि तेलकट आणि चिकट होत नाही. आणि ती दीपक केळुसकर, श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजचा मी मालक आहे. आपल्याला बहुउपयोगी फोल्डिंग टेबल, हे टेबल आपण बनवतो. गेली 40 वर्ष हे टेबल फेमस आहे. बरीच मुलं इंजिनियर आर्किटेक्चर झालीत ह्याच टेबलावरती. तर आता आपलं दुसरं जे प्रोडक्ट घेऊन येतोय आपल्याला, त्याच्यामध्ये तुम्हाला हे आपल्याला येतं समई कढी. समई म्हणजे काय, तर आपले जे समई असतात हे तेलकट आणि चिकट होतात. तर आता आपण काय करायचं आहे की याच्यामध्ये ही जी कढी बनवलेली आहे आपण, ही कढी याच्या आतमध्ये असं लावायचं. याच्या आतमध्ये तुमचा जो रेग्युलर जी तुमचा कापूस आहे हा याच्यामध्ये लावा. त्यामुळे 8 ते 10 तास ते जळत राहतं. ऑक्सिजनमुळे ते पटापट जळतं, त्यामुळे वेस्टेज होत नाही आणि 10 ते 12 तास जळते. त्याच्यानंतर तुमची जी समई असेल ती तुम्ही अशी झोपवता. झोपल्यामुळे काय होतं, तेल खाली गळत राहतं, ते गळणार नाही आणि आपल्या आतमध्येच तेल राहील आणि 10 ते 12 तास ही बत्ती जळत राहील. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्याला मोठमोठी निरंजन असतात, तर निरंजनाला पण तुम्हाला लावता येतं. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या दिवे असतात कोणत्याही दिव्याला किंवा कोणत्याही समईला ते लागू शकतं. त्यानंतर आपल्याकडे येणार आहे निरंजन कढी. आता याच्याबरोबर जसं निरंजन आपण वापरतोय म्हणजे दिवे, हे आपल्याला चांदीचे सोन्याचे जे पण दिवे असतील याच्यातमध्ये घ्यायचं. याला अशी आपली फुलवात असते, फुलवात किंवा लांबवत असेल ते बनवायची अशी आणि ही आतमध्ये ठेवून द्यायची. त्यामुळे 10 ते 12 तास तुमची ती जळत राहते आणि तेल कुठेही बाहेर जात नाही, वेस्टेज होत नाही आणि तुम्हाला दिव्यात पेट घेत नाही. त्यामुळे बरीच वेळेला काय करता, तुम्ही जे दिवे लावता ते अख्खे पेट घेतात. त्यामुळे आपल्याला बरंच ॲक्सिडेंट होऊ शकतं, ते होणार नाही आहे आणि कोणत्याही निरंजनात लावता येतं. यांची प्राईस काय आहे? याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला 2 प्रकारचे आहेत. हे जे 5 पीस तुम्ही घेतलात, असं सिंगल घ्यायला गेलं तर 70 रुपयाचं येतं, पण अख्खे 5 पीस गेला तर फक्त 150 रुपयाला येतात. हे पूर्णतः ब्रासचं बनलेलं आहे, त्यामुळे हे खराब होत नाही आणि आपल्याला जर एकदम तेलकट चिकट झाले किंवा काय झाले तर फक्त गरम पाण्यात टाका, 2 मिनटात साफ होतात तुम्हाला. तसं हे पण तसेच आहेत. आपल्याला मेन काय असतं की याचा ऑक्सिजन 4ही बाजूने फिरतो, त्यामुळे वेस्टेज होत नाही आणि आपल्याला चिकट होत नाही आणि निरंजन काही पडणार नाही आहेत आणि तुम्हाला घासावी लागणार नाही सतत. आणि 10 ते 12 तास आपल्याला ते दिवे जळत नाही. खूप त्रासदायक प्रकार असतो. आता आपण काम करायचं, याच्यामध्ये हा जो एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये रांगोळी टाकायची, त्याला असं बंद करायचं, स्थिर करा. तुम्ही असं हलवता तसं करायचं नाही, फक्त स्टॅम्प मारत जायचे. जसं आपण कोर्टामध्ये स्टॅम्प मारतोय तसं स्टॅम्पिंग करायचं. आपल्याला हव्या तशा रांगोळ्या काढता येतात, सरळ आणि स्ट्रेट रांगोळ्या तुम्ही काढू शकता. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवतोय ते म्हणजे लक्ष्मीची पावलं. बरीच जण म्हणतात की लक्ष्मीची आम्हाला पावलं काढायची आहेत पण आम्हाला जमत नाहीत हाताने. आता हाताने काही नाही आहे, तर हे इन्स्ट्रुमेंट आहे, जाळी दिलेली आहे, ही स्टँडर्ड स्टील आहे. त्यामुळे झटकेपाट आपल्याला पाहिजे असेल तेवढ्या रांगोळ्या काढता येतात. हे बघा, अशा रीतीने आपण हवे तेवढ्या रांगोळ्या काढू शकतो. असा 6 पीसचा सेट असतो हा. ह्याच्यामध्ये बघा असे आपल्याला 6 डिझाईन्स तुम्हाला दिलेले आहेत, अशा रीतीने आहेत. ह्याला लक्ष्मीची पावलं, दिवा आणि आपल्याला स्वस्तिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे प्राजक्ताचं झाड, आपल्याला कमळ आणि जास्वंदीचं फूल, असे आपल्याला 6 डिझाईन्स तुम्हाला दिलेले आहे. हा बॉक्स येतो 200 रुपयाचा, पण इथे डिस्काउंट 150 रुपयाला. त्यानंतर आपण बनवतोय आपण कलश कढी. कलश कढीला काय करायचं, तर नॉर्मली आपला जो नारळ असतो त्या नारळावरती फक्त ठेवायचं आणि हवं तसं सजवायचं. याला जसं तुम्ही रंगवता तसं तुम्ही त्याला मुकुट घाला किंवा नॉर्मली आपल्याला हार तोरणं असं काही घालू शकता तुम्ही. मार्गशीर्ष महिन्यात तर आहेतच, पण तुम्ही तुमचे जे देव ठेवता त्या देवांची हळद कुंकू लावता, त्याच्यात त्याला फुलं तर घालू शकता. त्या फुलं घालायला जी जागा नसते त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करता. तर मार्गशीर्ष महिन्यात तर वापरणार आहातच, पण बाकीच्या देवदेवतांना पण तुम्ही फुलं घालू शकता. त्यानंतर बरेच आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये पेस्टल हँगर आहे. आपण आपल्या कपाटात अनेक कपडे असे लावतो, 15 ते 20 कपडे लावले तर कपाटाचा रॉड भरला जातो. कपडे हँगरमध्ये लावा आणि फक्त खाली सोडा, म्हणजे तुमची एवढी जागा वाचेल आणि या वाचल्या गेल 50 कपडे लावता येतात. त्यामुळे शर्ट, पॅन्ट, ट्राउझर्स, साड्या, ड्रेसेस, अंडरगार्मेंट्स काही लावू शकता. एका पॅकेटामध्ये तुम्हाला असे 2 पीस येतात. हे पूर्णतः स्टँडर्ड स्टीलमध्ये असतात, त्यामुळे खराब होत नाहीत. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट असतं आणि लाईफ टाईम यूज असतं. जर तुमच्या घरामध्ये जागा नसेल ना ताई, तर हेच तुम्ही खिळाला, खुंटीला कुठेही असं अडकवता येतं, असं गरज नाही आहे की तुम्हाला येतं. याची कॉस्टिंग पडते 2 पीस येतात तुम्हाला 300 रुपयाचे आहेत, तर तुम्हाला 250 रुपयाला येतात, 250. आणि 6 प्रकारे आपल्याला हवं तसं जागा वाचवलं जातं त्याच्यामध्ये. आपण ह्याला जे टेबल्स आहे हे आपल्याला सिनियर सिटीजन टेबल असं म्हटलं जातं. तर आपल्याला फोल्डिंग घ्यायला त्याच्यामध्ये एक बटन आहे. हे बटन कसं दाबाल ना तसं हे फोल्ड होतं. आता मी तुम्हाला फक्त बटन कसं दाबायचं तेवढं शिकवते. बघा अशा राहते. आता याचा उपयोग बघूया आपण. ह्याचे पहिला अँगल्स उपयोग झाला आहे हा तुम्हाला चहा, कॉफी, नाश्ता, लंच किंवा डिनर घेतात. घरामध्ये पाहुणे सोयरे येतात आणि तुम्हाला लागते टिपॉई. आता टिपॉई वापरताना आपण खुर्चीवरती बसतोय, 4 पाहुणे आले तर चहा, कॉफी, नाश्ता, लंच किंवा डिनर घेता येतं. त्याच्या टाईपमध्ये तुम्ही यूज करू शकता. लहान मुलं खेळायला वापर करू शकता. आता आपण सेकंड अटॅचमेंट येतोय
ती म्हणजे सिनियर सिटीजनला जेवायला. सिनियर सिटीजन जेवताना अंगावरती पडतात तर पडणार नाही आहेत. लहान मुलं अभ्यासाला बसतील आणि सिनियर सिटीजन जेवायला वापरतात. तुम्ही आम्ही आहोत आणि घरामध्ये कोणी वापरायचं असेल ते झालं आपल्याला फूड साईजचं टेबल. आता तुम्ही चहा, कॉफी, नाश्ता, लंच, डिनर घ्या, कुठे पिकनिक, पार्टी, आउटडोअरला घेऊन जाता येतं. ॲट अ टाईम 2 माणसं समोरासमोर बसून पण असे जेवू शकतात. एखादी मीटिंग पार्लर्समध्ये तुम्ही किंवा ब्युटी पार्लर्स असेल तर बाजूला तुम्हाला तुमचं कम्फर्टेबल टेबल्स म्हणून पण तुम्ही वापरू शकता. कम्फर्ट आहे त्यामुळे रायटिंग आणि रिडिंगसाठी पण फार बरं आहे. लॅपटॉपसाठी पण फार चांगलं आहे. छोटासा पोर्ट कलर याच्यात कलर याच्यामध्ये आहेत पण ऑलरेडी सध्या माझ्याकडे ब्राऊन कलर आहे. कारण बाकी लाल आणि ब्लॅक कलर येतो पण ते कोण घ्यायला मागत नाही. लाल अतिशय लाल आहे आणि ब्लॅकमध्ये म्हटलं तर काळा कलर कोण घ्यायला मागत. म्हणून आता सध्या ब्राऊन कलरमध्ये ठेवलेलं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये कसं असतं की ह्याचे जे कलर्स असतात ते कलर्स काही खराब पण होत नाही आहेत. कारण चॉकलेटी कलर सगळ्यांनाच आवडते ना असं नाही आहे. त्याच्यावरती तुम्ही जेवताना वगैरे काय पडलं तर पुसता येतं कारण त्याला स्क्रॅच प्रूफ आणि हिट प्रूफ आहे. त्यामुळे 24 तास तुम्ही त्याचा वापर करू शकता. ऑनलाईन ऑर्डर केलं तर घरपोच सेवा आहे आमची. सगळ्या पूर्ण भारतामध्ये तुम्हाला आम्ही सेवा पुरवतो. असं नाही की तुम्हाला फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही आहे तर अख्ख्या भारतात आहे. फक्त बाहेरचे जे ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत ते तुम्हाला द्यावे लागतात. आता सध्या तुम्हाला याची जी खरी किंमत आहे ती आहे 3,800 पण इथे डिस्काउंट आहे 1,000 रुपये डिस्काउंट पडतो 2,800ला पडतो. आणि सिनियर सिटीजनला 100 रुपये आम्ही कमी देतो आहे. तर त्या प्रत्येकाच्या घरात कोणतरी एक सिनियर सिटीजन असतो तर त्या टाईपमध्ये तुम्हाला ते कमी केले जातात. म्हणजे 2700 रुपयाला पडतं आहे. आणि घरपोच सेवा तुम्ही जेव्हा पाहिजे असेल तेव्हा येतात. आम्ही सध्या 24 तास सेवा ठेवलेली आहे. मटेरियल कोणतं आहे? हे फायबर मटेरियल आहे, वॉटरप्रूफ आणि हिटप्रूफ आहे आणि स्क्रॅच प्रूफ आहे. हे असं मटेरियल आहे ना की क्रॅकिंग होत नाही. म्हणजे उन्हामध्ये तडकणार नाही. कारण काही काय पिकनिकला पार्टीला उन्हामध्ये ठेवले जातात बाहेर बाल्कनीमध्ये वगैरे तर ते क्रॅक होणार नाही तुम्हाला. गेली 40 वर्ष टेबलामध्ये आहेच आणि आम्ही मॅन्युफॅक्चरिंग टेबल म्हणून किंगच आहोत. त्यामुळे टेबलामध्ये आम्हाला हात धरणार अजूनपर्यंत कोण नाही. आता आमचं अजून एक प्रोडक्ट येत आहे जे कमी किमतीत येणार आहे. तर आता ते पण बहुतेक 2-4 दिवसानंतर तुम्हाला लॉन्च करतो आपण. कारण आता गेली 40 वर्षानंतर नवीन प्रोडक्ट काय ते पाहिजे तर तेही तुम्हाला लॉन्च होणार आहे. त्याचा रायटिंग पॅड म्हणून एक प्रोडक्ट आहे ते आमचं लॉन्च होणार आहे. प्रोडक्ट भरपूर आहे. तुम्ही मला माझ्या फोन नंबरवरती हे करा. माझा मोबाईल नंबर आहे 98211123 श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. माझं नाव आहे दीपक केळुसकर. तर नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल कारण की एकाच वेळेस आपल्याला एका टेबलचे 3 प्रकारे आपण उपयोग करू शकतो. आणि हां, ही टेबलाची ऑर्डर आपण घरपोच आपण ऑनलाईनही मागवू शकतो. म्हणून आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा.